मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच आमदार धनंजय मुंडे यांना आमदार पदावरून बडतर्फ करून त्यांना सह आरोपी करण्याची मागणी करत आखाडा बाळापूरच्या गावकऱ्यांनी मंगळवारी दिनांक 4 रोजी आमदार धनंजय मुंडे यांच्या छायाचित्राला जोडे मारू आंदोलन केलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचे व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल झाले। आरोपींनी अतिशय क्रूरपणे सरपंच देशमुख यांची हत्या केली। या घटनेचा तीव्र संताप आखाडा बाळापूर मधून व्यक्त करण्यात आलाय। या संदर्भात आखाडा बाळापूर पोलिसांमार्फत शासनाकडे निवेदन सादर केलंय। यावेळी महम्मद जक्की कुरेशी, सोपान पाटील बोंढारे, डॉक्टर संतोष बोंढारे, विजय बोंढारे, सुशील बोंढारे, सचिन देशमुख, श्रीकांत पाटील, ऋषिकेश बोंढारे, चेतन चव्हाण, प्रमोद बोंढारे, संतोष बाबुळकर, संदीप सावंत, अजय बोंढारे, सुरेश हेंद्रे, डॉक्टर अरुण सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील गावकऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी आमदार धनंजय मुंडे यांच्या छायाचित्राला जोडे मारू आंदोलन केलंय। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली। सदरील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो उपलब्ध असताना या प्रकरणात वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना कारागृहात व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच या प्रकरणात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना आमदार पदावरून तातडीने बडतर्फ करून त्यांना सह आरोपी करावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देऊन सरपंच संतोष देशमुख आणि कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या मागणीसाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय।